अहिल्यानगर जिल्हा गुरुवारी हादरला। 15 दिवसांपूर्वी घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं। नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका धक्कादायक खुनाचा उलगडा केला होता। 35 वर्षीय तरुणाचा खून दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्याच्या सख्ख्या भाच्यानं केला होता। कर्जत तालुक्यातील ही घटना एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या कथेसारखीच होती, पण तरीही LCBनं आरोपीला जेरबंद केलंच। नेमकं काय होतं हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। कर्जत तालुक्यातील शिंदा येथील भाळा वस्तीवर 6 जानेवारीला पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली। एका 35 वर्षीय युवकाचा डोक्यात टणक वस्तूने वार करून खून झाला होता। हनुमंत गोरख घालमे असं त्या युवकाचं नाव होतं। हनुमंत घालमे हा आईवडिलांना एकुलता एक होता। त्याच्या आईवडिलांनी श्रीगोंदा तालुक्यातील एक जमीन वाट्याने करायला घेतली होती, त्यामुळे मयत हनुमंताचे आईवडील तिकडेच होते। 8 दिवसांपासून हनुमंत घरी एकटाच होता। 6 जानेवारीला मृत हनुमंताच्या शेळ्या सुटल्या व त्या शेजाऱ्याच्या शेतात गेल्या। हे सांगायला हनुमंताची चुलती जेव्हा घरी आली तेव्हा तिला धक्काच बसला। हनुमंत हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला होता। चुलतीने आरडाओरड केल्यावर वस्तीच्या आसपासचे लोक जमा झाले। पोलीस पाटीलही आले आणि पोलिसांना बोलावण्यात आलं। बापू झुंबर घालमे या नातेवाईकानं त्यावेळी कर्जत पोलिसात फिर्याद दाखल केली होती। हा झाला घटनेचा एक भाग। घटना धक्कादायक होती। एका सामान्य कुटुंबातील युवकाचा खून नेमका का झाला हे शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे होतं। झोपेत असताना हनुमंत याचा खून झाला होता। डोक्यावर टणक हत्यारानं वार केल्याचं पोस्टमॉर्टममधून समोर आलं होतं, पण ही हत्या का आणि कोणी केली असावी याचा पोलिसांना काहीच क्लू मिळत नव्हता। पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली। घटनास्थळी पाहणी करण्यात आली। सगळ्या शक्यता तपासण्यात आल्या। त्यानंतर पोलिसांनी 2 स्वतंत्र टीम तयार करून खुनाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला। घटनास्थळी काहीच पुरावे मिळत नव्हते। त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली। आरोपीची कार्यपद्धती, व्यावसायिक कौशल्य यांचा तपास करण्यात आला, तरीही काहीच हाती लागत नव्हते। खून झाला त्याचे आईवडील दुसऱ्या गावी होते, शिवाय आरोपीचे काही गंभीर वादही झाले नव्हते, त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते। अखेर घटनेची पार्श्वभूमी तपासण्यात आली। पोलिसांचा त्या दृष्टीने कसून तपास सुरू झाला। गुप्त माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली। मृत तरुण कोण होता, तो नेमका काय करत होता, त्याचे व्यवहार कोणासोबत होते, वाद कोणासोबत होता याची तपासणी सुरू झाली। खुनाच्या घटनेला आता 15 दिवस होत आले होते। त्यातच पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली। मृत हनुमंत घालमे हा त्याच्या भाच्याला वेळोवेळी पैसे मागत होता, असं गुप्त बातमीदारांकडून समोर आलं। पोलिसांनी तातडीने मृताचा भाचा तेजस रामदास अनुभुले वय 21 राहणार घुमरी तालुका कर्जत याला ताब्यात घेतलं। पोलिसांना 15 दिवसात पहिल्यांदाच काहीतरी हाती लागलं होतं। संशयित तेजस अनुभुलेची पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केली। त्यात तेजसनं गुन्ह्याची कबुली दिली। आता ही कबुली देताना त्यानं सांगितलेली माहिती ही धक्कादायक होती। आरोपीने जबाबात सांगितले की त्याचा मृत मामा हनुमंत घालमे हा कर्जबाजारी होता, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होतं। याच कर्जापायी तो बहीण व दाजीला सारखा त्रास देत होता। भाच्याकडेही त्याने पैसे मागितले होते। अनुभुले कुटुंबाने मृत हनुमंताला वेळोवेळी पैसेही दिले होते, परंतु तरीही तो कर्ज करतच होता। याच कर्जापायी हनुमंताने अनुभुले कुटुंबाकडे 10 लाखांची मागणी केली। हे एवढे पैसे अनुभुले कुटुंबाकडे नव्हते, त्यामुळे त्यांनी हे पैसे देण्यास नकार दिला। नकार दिल्यावर हनुमंत घालमे हा संतापला। त्याने अनुभुले कुटुंबाला व भाचा तेजसला जीवे मारण्याची धमकी दिली। मामाच्या धमकीने तेजस घाबरला व त्याने झोपेतच मामाचा काटा काढला। LCBनं संशयित आरोपी तेजसला कर्जत पोलिसांकडे दिलंय। इतर तपास अजूनही सुरू आहे, परंतु या घटनेच्या उलगड्यानं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।